शिवाजी महाराजांना ग्रेटेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर का म्हणतात? आपण शिवाजी महाराजांना जेव्हा आठवतो तेव्हा आपल्या लक्षात काय येतं, कुठल्या गोष्टी आठवतात आपल्याला? वाघ नखांनी त्यांनी अफजल खानचा वध केला, शास्ते खानाची बोटं कापून त्याला पुण्यातनं पळून लावलं, औरंगजेबाने जेव्हा दिल्लीमध्ये त्यांना अटकवलं होतं तर त्या तिकडून पळाले. आणखीन काय, सिद्धी जोहरनी जेव्हा पन्हाळ घाटावरती वेढा घातला होता तेव्हा तिथून निसटले. तर अशा काही गोष्टी आपल्याला आठवतात की शिवाजी महाराज एकदम ग्रेट होते करून. बट ते खरोखर ग्रेटेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर का होते? म्हणजे या गोष्टी तर त्यांचं शौर्य आहे, त्यांच्या टॅक्टिक्स आहेत, या सगळ्या गोष्टी ऑब्व्हियसली ग्रेटच आहेत. बट ह्यामुळे ते ग्रेटेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर नव्हते. ग्रेटेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर का होते? पहिले तर आपल्याला कळायला पाहिजे की त्यांच्या आधी ॲडमिनिस्ट्रेशनची स्टेटस काय होती. तर तुम्ही बघाल अकबर, म्हणजे बाबर, हुमायूँ, अकबर, जहांगीर, आणखीन शहाजहान, औरंगजेब, ही पूर्ण ही जी लाईन आहे ना, ही पूर्ण मुघल लिनिएज जी आहे, हे सगळे मुघल एम्परर्स आहेत, त्यांच्यामध्ये सिच्युएशन कशी होती म्हणजे स्पेशली आफ्टर अकबर सिच्युएशन अशी होती की त्या लोकांनी मिलिटरी आउटसोर्स केली होती. बघ, फॉर एन एम्पायर बेसिक मेजर एक्सपेंडिचर इज मिलिटरी, आणि सोर्सेस ऑफ इन्कम इज टॅक्सेस कुठले? ॲग्रिकल्चरल टॅक्सेस, लँड म्हणजे जे ट्रान्सपोर्टेशन टॅक्सेस आहेत, आणि ट्रेड. हे 3 मेजर सोर्सेस ऑफ इन्कम आहेत कुठल्याही एका एम्पायरसाठी. तर ह्यांनी काय केलं होतं, ह्या लोकांनी मनसबदार आणि जहागीरदार, सुभेदार असे ह्या लोकांनी एक एंटिटीज ठेवल्या होत्या जे हू आर पॉवरफुल पीपल, आणि त्यांना मिलिटरी आउटसोर्स करून दिली होती. त्यांची मनमानी चालायची. आता जहागीरदार आहेत, मनसबदार आहेत, हे सगळे लोक म्हणजे यांची मनमानी म्हणजे कशी की ह्यांना सांगितलं, हे बघा, ही तुमची मिलिटरी आहे, तुम्ही तुमच्या तुम्हाला ही लँड दिलेली आहे, तुमच्या लँडमधनं तुम्ही टॅक्स कलेक्ट करा, टॅक्स आमच्याकडे पोचला पाहिजे, एक सर्टन अमाऊंट तुम्ही तुमच्याकडे ठेवा टू मेंटेन युअर आर्मी, युअर मिलिटरी. ह्याच्यानी एम्पायरचं काय झालं की बाबा, मला तर आता ही आर्मी वगैरे मेंटेन करायची गरज नाही, हे लोक मेंटेन करतात. मला जेव्हा गरज असेल तेव्हा मी या मनसबदाराला बोलवीन माझ्या वॉरमध्ये. ठीक आहे. तर मनसबदार झाला एक प्रति एम्पररच झाला तो. ही इज ॲज पॉवरफुल ॲज अन एम्परर, इज जस्ट दॅट इज गॉट अ स्मॉल लँड टू मॅनेज. तर तो त्याची मनमानी करतोय. तो मनसबदार असं करतोय की त्यांनी आर्मी ठेवलेली, त्यांनी मिलिटरी ठेवलेली आहे, तो त्या मिलिटरीच्या लोकांना वेळेवरती पगार पण देत नाही आहे. आणि ह्याच्याने काय झालं, मनसबदारमध्ये आता एक मनसबदार आहे आणि दुसरा मनसबदार आहे, हा पण स्वतःला एकदम एम्पररच्याच लेवलचा समजतोय, तो पण स्वतःला एम्पररच्या लेवलचा समजतोय, आणि दोघांची क्लॅश आहे, दोघांची इगो आहे बेसिकली. तर ह्यांनी ह्याच्या लोकांना पगार नाही दिले. तो म्हणे तुम्हाला सूट आहे, तुम्ही दुसऱ्या मनसबदाराच्या एरियामध्ये जाऊन त्याचे फार्मर्स लुटू शकता, त्यांना तुम्ही लूटमार करू शकता तिकडे जाऊन. तर एक जो नॉर्मल माणूस आहे, जो एक ऑर्डिनरी इंडिव्हिज्युअल आहे, जो कुठेही राहतो, त्याला कंटिन्युअस थ्रेट आहे. जर त्यांनी तो ज्या मनसबदारच्या लँडमध्ये राहतो त्याला जर त्यांनी टॅक्स दिला नाही तर द मनसबदार हॅज ऑल द अथॉरिटी टू जस्ट किडनॅप हिज एंटायर फॅमिली. तो त्याच्या बायका पोरांना घेऊन जाऊ शकतो. ही कॅन सेल देम ॲज स्लेव्ह ट्रेड. तो त्यांच्याबरोबर काहीही करू शकतो. देर आर मनसबदार्स हू हॅड मोर दॅन 100 वाईफ्स. 100 बायका आहे, एवढा मोठा त्यांचं एवढं मोठं प्रस्थ आहे. तर त्यांना मॅनेज करण्यासाठी त्यांच्याकडे 1000 स्लेव्स आहेत, आणि हे स्लेव्ह कोण आहेत? लहान मुलं आहेत. तर स्लेव्ह ट्रेड वॉज फ्लरिशिंग अंडर द मुघल एम्पायर. स्लेव्ह ट्रेड म्हणजे लहान मुलांचं स्लेव्ह ट्रेड म्हणजे एव्हरी इयर ऑलमोस्ट 4 लाख चिल्ड्रन वर सोल्ड ॲज स्लेव्स. आणि त्यांना काय करायचे आता, इफ दीज चिल्ड्रन हॅव टू बिकम स्लेव्ह अंडर a mansabdar taking care of his wives, then they used to surgically cut off his reproductive organs. Like त्याचे it was a very crude operation because काही मनसबदार कुठे वॉर बीरवरती चालले, त्यांच्या बायका आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये, आणि जर समजा एक हट्टा एकदम जवान मुलगा असेल ॲज अ स्लेव्ह, तर दोज विमेन विल इंडल्ज इन सेक्शुअल ॲक्टिव्हिटीज, त्यांचे अफेअर वगैरे होऊ शकतात. तर हे नाही होण्यासाठी ते लोक डायरेक्ट एक खूप क्रूड ऑपरेशननी त्यांची जननेंद्रिय कट करून टाकायची. आता या 4 लाख मुलांपैकी 2 लाखच मुलं वाचायचे, म्हणजे 50% ऑफ द ॲक्च्युअल
slaves, or you would say 4 lakh slaves was the number of slaves that were traded. Then there were 8 lakh children who had gone through this operation, out of which only 4 lakh survived, because 50% was the death rate of this operation. तर दिस इज अल्टिमेट लेवल ऑफ क्रुएल्टी. आता हे तर झालं की तुम्ही टॅक्सेस नाही भरलेत म्हणून तुम्हाला तुमची पोरं बाळं तुमच्या बायका हे लोक घेऊन चाललेत, त्यांना स्लेव्स म्हणून विकतायत. तुम्ही जरी भरताय तरीसुद्धा तुम्हाला दुसऱ्या मांसबदार आणि त्यांच्या सोल्जर्सकडनं थ्रेट आहे, कारण त्यांना त्यांचा पगार वेळेवरती मिळत नाही आणि ह्यांची आपसामध्ये रायव्हलरी आहे. तर मग एक नॉर्मल जो माणूस आहे, एक साधारण ऑर्डनरी माणूस आहे, त्या माणसाची म्हणजे पोझिशन इतकी दयनीय होती की दे हॅड बेंट, दे वर लाईक दिस दादा बाबा, म्हणजे त्यांच्याकडे काही होप्सच नव्हते. अँड when Shivaji Maharaj realized this, and at a very young age he realized this, he himself was the son of a mansabdar like Shahaji Raje Bhosle. He was a king under the empire of Adil Shahi, right? So he was the employee of Adil Shahi, in other words, like he was just like another mansabdar under the Mughal empire. Adil Shah himself was an employee of the Mughal empire who had established his own empire. So if you look at Shivaji Maharaj from the lens of Aurangzeb, Aurangzeb is saying that Adil Shah is my employee and Shahaji Raje is Adil Shah's employee, and Shivaji Raje is just the son of an employee of my employee, because he's the son of Shahaji Raje. So he is not even under consideration anywhere. But so you can imagine what struggle Shivaji Maharaj had to go through to become a huge force and a huge threat for Aurangzeb, right? And now let's come to why Shivaji Maharaj is the greatest administrator. Now we understand की त्यावेळेला सिच्युएशन काय होती. या सिच्युएशन मध्ये what steps did Shivaji Maharaj take to make sure that the common man is secured, by common man ला काही त्रास होता कामा नाही. So first of all, he just eradicated the entire outsourcing of military. No mansabdar, no nothing. He created a central military with a chain of command, right? And he made sure that all of his soldiers and everyone in the chain of command gets their salary from a central treasury on time. They never delayed their salaries. The salary was always given on time, and always it was given from a central emperor's treasury. So what was the big problem? Now imagine you are a mansabdar, you are all powerful in your region, and suddenly somebody who is the son of another mansabdar comes and says that now I am an emperor, you have to follow me and you have to relinquish your mansabdari. Now you are an employee under the empire of the Hindavi Swarajya, right? So Swarajya means basically the dharma of an entrepreneur or a businessman is to earn and fill his pockets, but the dharma of a administrator is no profit, no loss, which is what it is service, it is providing justice, it is providing protection, it is providing a safe space for all of them who live in your realm. तर रयतेसाठी काम करणं, त्यांच्यासाठी झटणं, त्यांच्या सेक्युरिटीचा, त्यांच्या सन्मानाचा विचार करणं हे काम आहे. हा धर्म आहे एका राजकारणी माणसाचा, एका राजाचा, एका महाराजाचा, एका छत्रपतीचा. तो शिवरायांनी बरोबर टिपला आणि त्यामुळेच ते ग्रेटेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर आहे. कारण हे मुघल लोक काय करायचे, हे स्वतःचं पॉकेट भरे, त्यांना मला काय करायचं आहे, तुम्ही काय करताय, हाऊ यू आर रनिंग your small kingdom, that is none of my business. मला टॅक्स टायमावरती पोहोचला पाहिजे, आय एम ओनली कन्सर्न विथ फिलिंग माय पॉकेट. दिस वॉज द ॲटिट्यूड ऑफ द मुघल एम्पायर, विच इज a blood sucking attitude, and which is against the principles of dharma as far as an administrator is concerned. But जेव्हा शिवराय म्हणाले की आपण विश्व हिंदवी स्वराज्य आणूया, द आयडिया वॉज दॅट द ॲडमिनिस्ट्रेटर्स should be morally erect, should be playing their role as an administrator, not as some
thieves and some bloodsuckers. ह्यामुळे शिवाजी महाराज जेव्हा ते गेले त्याच्यानंतरही वर्षोनवर्ष त्यांची माणसं हिंदवी स्वराज्यासाठी लढली. त्या लोकांनी फाईट केलं. शिवाजी महाराज गेल्यानंतर पुढचे 20 वर्ष देर इज नो ॲडमिनिस्ट्रेटर इन द हिस्ट्री ऑफ द होल वर्ल्ड दॅट द ॲडमिनिस्ट्रेटर इज डेड, बट अंडर हिज नेम अँड इन हिज मेमरी पीपल आर फायटिंग फॉर द आयडिया ऑफ अ विश्व हिंदवी स्वराज्य. सो वेन औरंगजेब attacked the Deccan with a force which was at that time the largest army, largest force on the entire planet, he couldn't defeat the Marathas. Thanks to Shivaji Maharaj. And this is the glory of Shivaji Maharaj, that he fought for creating a safe space for everyone in his realm. जय भवानी, जय शिवाजी, शिवाजी महाराजांची जय.